युतीबाबत ठाकरे बंधूंचं अद्यापही भिजत घोंगडं, दोन्ही बाजूंनी अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करू नका, मनसेची भूमिका. अद्यापही काही जागांचा तिढा कायम असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर की महायुतीत आज घोषणा होणार. दुपारी 4 वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता. भाजप सेनेच्या मुंबईतील जागांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. आज शिंदे आणि फडणवीसांची बैठक होणार, तर काल रात्रीही वर्षा निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबत. ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या झालेल्या दोन्ही बैठका निष्फळ. भाजपकडून 131 प्रभागात स्वबळाची चाचपणी सुरू. शिवसेनेकडून निरोप येत नसल्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा दावा. भाजप महापालिका निवडणुकीत मुस्लिम वोट बँकेला जवळ करणार. परभणी नगर परिषद निवडणुकीत 12 मुस्लिम उमेदवारांना गुलाल, अधिकाधिक मुस्लिम उमेदवार उभं करणार. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची माहिती. संभाजीनगरात पुन्हा खैरे विरुद्ध दानवे संघर्ष पेटण्याची चिन्ह. माजी महापौर राशिद मामूंना पक्षात प्रवेश देण्यावरून संघर्ष. मामूंना तिकीट तर मिळू द्या, मग बघा काय करतो, खैरेंचा थेट इशारा. आजपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. येत्या 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. विविध पक्षाच्या काही जागांचा तिढा अद्यापही कायम. काँग्रेस नेते सुनील केदारांची पक्षातून हकालपट्टी करा. स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या एका गटाची मागणी. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील पराभवाचं खापर फोडत केदारांवर निशाणा. भारतात मतांची चोरी होते, मोदी घटना संपवायला निघालेत. राहुल गांधी यांच्या जर्मनी दौऱ्यात आरोपांच्या फैरी. ईडी सीबीआयचा हत्यारासारखा वापर होतोय आणि सरकारी संस्था भाजपने ताब्यात घेतल्या, असेही आरोप. सदानंद दाते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता. दाते केंद्राकडून एनआयएच्या महासंचालक पदातून मुक्त. येत्या 31 डिसेंबरपर्यंत रश्मी शुक्लांची महासंचालक पदाची मुदत असल्यानं दातेंच्या नियुक्तीची शक्यता. 2023 वर्ल्ड कप फायनलमधल्या पराभवानंतर निवृत्तीचे विचार सुरू होते. रोहित शर्मानं बोलून दाखवला कठीण काळातला प्रसंग. म्हणाला, अंगातलं सारं अवसान गळून गेल्यासारखं वाटत होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.